आदेश हॅलो गाईज, वेलकम टू आर माय अनदर व्लॉग. आणि मी आहे तुमची लाडकी सोनाली. ॲक्च्युली पहाटेचे 4 वाजलेले आहेत आणि लॉंग व्हिडिओ मी पोस्ट खूप दिवसानंतर न करणार आहे, कारण की बरेच शॉर्ट व्हिडिओ पोस्ट करून झालेत. आणि जे तुम्ही मला प्रेम देताय ना माझ्या व्हिडिओला, आय लाईक इट. खरंच लव यू सो मच यार. इतकं प्रेम भरभरून देताय तुम्ही, इतकी व्हिडिओज माझे लाईक करताय, कॉमेंट करताय. आणि हो, फेसबुकला तर फॉलोअर्स देखील खूप छान वाढलेत माझे. त्यामुळे खरंच मी खूप आनंदी आहे तुमच्या प्रेमापोटी. किती आभार मानले तरी कमीच आहेत. आणि इथे ना मी ॲक्च्युली व्हॉईस ओव्हर का देते आहे, बिकॉज हा व्हिडिओ आहे ना अर्धा हिंदीमध्ये झाला होता ना शूट करून, आणि अर्धा मराठीमध्ये शूट करून झाला होता. त्यामुळे मग मी म्हटलं की ठीक आहे, कारण की फॅमिली मेंबर्स आहेत तर ते शक्यतो मराठीमध्ये बोलतात, आणि ज्यावेळेस मी आणि माझे मिस्टर म्हणजे आकाजी असतो आम्ही एकत्र, त्यावेळेस आम्ही हिंदीमध्ये बोलतो. त्यामुळे मग हिंदी मराठी दोन्ही पण लँग्वेजचा वापर झालेला होता. त्यामुळे मग मी केलं की व्हॉईस ओव्हर देण्याचं ठरवलं. हिरव्या रंगाची साडी मी नेसलेली आहे. माझा लुक कसा वाटतोय तुम्ही मला नक्की सांगा. ॲक्च्युली नवीन साडी होती, आईने दिवाळीला घेतलेली, माझ्या मम्मीने. ओके, सो दिवाळीला साडी घेतली होती आणि दक्ष देखील तयार झालेला आहे. मी रात्रभर झोपलेच नव्हते, कारण की बरीच तयारी करायची होती आणि पहाटे निघायचं होतं. आणि त्यामुळे ना आवरावरी, त्यानंतर इतके जण आंघोळ करणार होते, त्यामुळे वॉशरूम वगैरे कसं सगळं पटपट पटपट रिकामं करून द्यायचं होतं. त्यामुळे पाठोपाठ पूर्ण फॅमिली निघणार होती. 9-10 जण होतो आम्ही, परंतु मग प्रत्येकाला वेळ पुरला पाहिजे अशा अनुषंगाने कामावरली होती. आणि हा व्ह्यू आहे रात्रीचा, म्हणजे पहाटेचा. ॲक्च्युली पहाटेचे 4 वाजता आम्ही एक्झॅक्टली घरातून बाहेर पडलो होतो. आणि ठरलेल्या वेळेत घरातून बाहेर पडलं तर आपण ठरलेल्या वेळात घरी येऊ शकतो. मला वेळ पाळलेली प्रचंड आवडते. सो पहाटे 4 वाजताच आमची वेळ ठरलेली होती की पहाटे 4 वाजता घरातून बाहेर पडायचं. आणि तुम्ही पाहू शकताय ट्रॅफिक भरपूर होती, असं नाही की ट्रॅफिक नव्हती म्हणून. भरपूर ट्रॅफिक होती, रश भरपूर होती. आणि बऱ्याच ठिकाणी आम्ही थांबलो देखील होतो. काही फुटेज शूट झालेत, मधले काही फुटेज फार मिस झालेत की जिथे आम्ही चहा वगैरे घेतला. मी तर घेत नाही चहा, परंतु फॅमिली मेंबर्सनी चहा वगैरे घेतला होता. सो 1-2 ठिकाणी थांबलो होतो. मग सुप्यामध्ये आम्ही थांबलो होतो, तिथे हार खूप छान मिळतात ना, सो तिथून हार घ्यायचा होता. आणि छान असा आम्हाला खूप सुंदर असा हार मिळाला सुप्यामध्ये. आत्ता जिथे आम्ही थांबलो आहे ना ते आहे न्हावरे फाटा. ओके, तर इथे कानिफनाथ महाराजांचं छोटंसं मंदिर आहे. आणि इथे आमच्या गावाची हद्द सुरू होते, त्यामुळे जर कधी आम्हाला जायचं झालंच मढीला कानिफनाथ महाराजांना, तर आम्हाला इथे थांबावं लागतं. ॲक्च्युली माझे आजोबा पोलीस होते, परंतु ते खूप भक्त होते आणि आमचं कुळदैवत आहे कानिफनाथ महाराज, त्यामुळे मग इथे आम्हाला यावंच लागतं. आणि एक सांगते आहे की मीन्स आमच्या घरामध्ये कधीच कोणीच असं होत नाही की इथे दर्शन घेतल्याशिवाय पुढे जातं. ओके, तो नेहमी इथे आम्ही थांबतो, दर्शन घेतो, तिथून पुढेच आम्ही पुढे जातो. आणि मी काय इथे थांबली बिकॉज खरं सांगायचं तर कानिफनाथ महाराजांची माझ्याकडे सवारी आहे. त्यामुळे मग बहीण फर्स्ट टाईम मढीला येत होती, त्यामुळे मग मी तिचा हातात हात घेऊन तिच्याकरता प्रार्थना करत होते. आणि हा आमचा प्रवास पहाटेचे 6-6:30चा टायमिंग आहे हा. आणि तुम्ही पाहू शकता वातावरण किती सुंदर दिसते. सो फॅमिलीच आहे, बाहेरचं कोणी नाही आहे. आम्ही फक्त फॅमिली मेंबर्स गेलो होतो. आता आम्ही मच्छिंद्रनाथ महाराज यांच्या मंदिरात पोचलो आहे. आणि केस मोकळे केलेत, कारण की केस सकाळी धुतले होते आणि त्यानंतर ना ते बांधले होते, कारण की कारमध्ये जाऊ नये तर कसंही जाऊ अवतार तर हा होतोच, त्याच्यामुळे केस बांधले होते.
आणि मी म्हटलं एखादी झोप काढावी, कारण की मी झोपले नव्हते. मेडिसिन घेतली होती एक मी पहाटे पहाटे. मी म्हटलं की झोप लागेल मस्त, कारण की दिवसभर बरीच कामं होती. मोठ्या आईला जायचं होतं, तिथे नैवेद्य करायचा होता पुरणपोळीचा. प्रचंड कामं होती. आणि हो, हा पार्ट 1 आहे बरं का. सेकंड पार्ट तुम्हाला पाहण्याकरता माझ्या अकाउंटला फॉलो करावं लागेल, व्हिडिओज पाहावे लागतील. त्यावेळेस तुम्हाला सेकंड पार्ट कळेल. त्याच्यामध्ये आम्ही पुरणपोळीचा नैवेद्य वगैरे केलेला आहे मोठ्या आईला जाऊन. ओके. परंतु खूप मजा केली आम्ही, खूप म्हणजे खूप मजा केली. इथे आम्ही प्रसाद घेत होतो, शेवरेवडी घेत होतो आणि इथे फुटाणे वगैरे होते. हे महाराजांचं फेवरेट, जर कोणाला प्रसाद घ्यायचा असेल तर त्यांच्या आवडीचा हा प्रसाद आहे. सो हा प्रसाद त्यांना दिला जातो नैवेद्याच्या रूपामध्ये. ओके. आता आम्ही तर हाच देतो, बाकी प्रत्येकाची प्रथा प्रत्येका गावानुसार बदलत राहते, ठीक आहे. परंतु मी इतकंच करू शकते. आणि हो, खेकडा हा प्रकार आमच्या घरात होत नाही. आमच्यातून कोणी आत्तापर्यंत खाल्लेला देखील नाही आहे आणि आम्ही खात देखील नाही. ओके. तर परंतु जर काही पाळायचं झालं तर आम्ही फक्त तितकंच पाळतो की आम्ही खेकडा घरामध्ये अजिबात बनवत नाही. खेकडे हा प्रकारच नाही आहे आमच्या घरामध्ये, ठीक आहे. बाकी नॉनव्हेज खातो आम्ही, परंतु जितकं आपल्याच्याने होतं ना पाळणं तितकंच आम्ही पाळतो. म्हणजे सवारी असली तरी पण की त्या गोष्टी मागून घेतलेल्या आहेत की आमच्याकडनं काय पाळणं होऊ शकतं आणि काही नाही पाळणं होऊ शकत. आणि हा वारसा मला माझ्या वडिलांच्या घरून मिळालेला आहे. म्हणून माझ्या वडिलांची फॅमिली म्हणजे माझ्या माहेरची फॅमिली तुम्हाला माझ्यासोबत दिसते, बिकॉज माझ्या आजोबांकडे होती सवारी आणि त्यानंतरनं मग ती माझ्याकडे आलेली आहे. त्यामुळे मग पाळतो आम्ही, पण जेमतेम गोष्टी मी पाळते. आणि मी शक्यतो जास्त म्हणजे जितकं माझ्याच्याने होईल तितकंच मी करते. असं अतिरेक नाही करायचा की आपल्याकडे सवारी आहे किंवा ह्या गोष्टींचा. ओके. आणि माझ्याकडे हजरतांची पण सवारी आहे, त्यामुळे मग जेमतेमच, ठीक आहे. आणि हा प्रकार मी शक्यतो श्रद्धा अंधश्रद्धा पसरवण्याच्या हेतूने मी हा व्हिडिओ नाही शूट केलेला. ॲक्च्युली आम्ही गेलो होतो, आमचा नवस होता, त्यामुळे मी हा व्हिडिओ शूट केला होता. आणि हा व्ह्यू तुम्ही ते पाहू शकता. इथे मच्छिंद्रनाथ महाराज आहे, त्यांच्या बॅक साईडला इथे खूप सुंदर नदी आहे आणि घाट वगैरे. मंदिरातून बाहेर पडतो आहे आत्ता आम्ही. दर्शन खूप छान झालेलं आहे. सई आहे माझ्या हाताला, तिची आणि माझी जोड ही कायमची असते, तुम्हाला पाहायला मिळत असेल. बऱ्याच व्हिडिओमध्ये आम्ही दोघी एकत्रच दिसतो. ते म्हणतात ना की माऊवरती प्रेम करणारं पिलू असावं, सो ते आहे. खूप एकमेकींमध्ये जीव आहे आमचा. आणि काय सांगू तुम्हाला, म्हणजे शब्दात सांगू नाही शकत मी की काय फिलिंग्स होत्या त्या. खूप दिवसापासूनची इच्छा होती जाण्याची. मागे आम्ही एकदा गेलेलो होतो, वर्षातून 1-2 वेळा जातो आम्ही, जेव्हा केव्हा आम्हाला वेळ मिळेल त्यावेळी आम्ही जातो. प्रवास खूप सुखकर झाला आणि खूप आनंदाचा झाला. कुठेही असं नाही का त्रास नाही. मच्छिंद्रनाथ महाराज की जय। तो गाइस अभी हम आ गए थे मच्छिंद्रनाथ गढ़, वहाँ से जाएंगे मढ़ी नवनाथ महाराज से मिलने के लिए। कानिफनाथ है उधर, फिर वहाँ से जाएंगे हम मोटा देवी। मोटा देवी मतलब मोटा देवी। आणि आता आम्ही इथे पोचलो आहे कानिफनाथ महाराजांच्या मंदिरामध्ये. सो बरेच भाविक होते आणि आरतीची वेळ झाली होती. सकाळचे इथे 10 वाजलेले आहेत. आरतीची वेळ 10 वाजताची असते. सो इथे अजिबात लेडीज अलाउड नसतात आरतीला. जर म्हणजे कोणाकडे वारा असेल, सवारी असेल तर त्यांनी बॅक साईडला त्या लेडीजनी थांबायचं असतं. आणि कानिफनाथांची सवारी कोणी पाहिली आहे का, म्हणजे खूप तो प्रकार वेगळा आहे त्यांच्या सवारीचा, ठीक आहे. परंतु आपल्यावर असतं की आपण काही गोष्टी नॉर्मल मागू शकतो, आपल्याला ते मार्ग गुरु करून देतात, ठीक आहे. तर माझ्या गुरूंनी देखील मला मार्ग
साधा सोप्पा दिलेला आहे, त्यामुळे मला त्या गोष्टी जड जात नाही. आणि इथे सर्व जेंट्सच असतं आरतीच्या वेळेस. खूप छान मोमेंट होता आणि आम्ही गेलो. त्यानंतर ना आम्हाला ती आरती मिळाली, दर्शन खूप छान झालं. त्याच्यामुळं खरंच मन असं तृप्त झालं होतं. ते म्हणतात ना की मनामध्ये फक्त श्रद्धा ठेवा, तुम्हाला परमेश्वर कुठल्या ना कुठल्या रूपात मिळतो. ओके, सो तसंच काही आमच्यासोबत झालं. आणि आरतीच्या हिशोबाने गेलोच नव्हतो, परंतु आरती आम्हाला भेटली तिथे. भले मंदिराच्या थोडंसं आउटसाईडला थांबावं लागतं, मंदिरामध्येच पण आउटसाईडला तिथे थांबावं लागतं, परंतु आरती भेटली हे नशीबवानच समजतो आम्ही. ठीक आहे, की घरातून पहाटे निघून आरतीला तिथं आपण हजर आहोत, ह्यापेक्षा मोठं नशीब काय म्हणू शकतो. आणि हा मंदिराचा आवार आहे, खूप सुंदर मंदिर आहे. जर तुम्ही कधी गेला नसाल तर जरूर दर्शन घ्यायला जा. परमेश्वर नेहमी आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करत असतो. मनामध्ये कोणताही स्वार्थी भाव नसावा, तर परमेश्वर कुठेही मिळतो. तुम्हाला कुठेही मिळेल, पण मिळेल. सो गाईज, माझा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कॉमेंट करून सांगा. खूप प्रेम देत आहे तुम्ही माझ्या ह्या व्हिडिओला, ह्या व्लॉगला देखील खूप प्रेम द्या. लव यू, बाय.